या दोन्हीही कधी एकमेकाला भेटणार नाहीत, मिळणार नाहीत, समाविष्ट होणार नाहीत. आणि म्हणून भारतीय जनतेने ताबडतोब निर्णय केला पाहिजे की त्यांना संविधानाचा मार्ग, म्हणजे समतेचा मार्ग, बंधुत्वाचा मार्ग, स्वातंत्र्याचा मार्ग, अभिमानाचा मार्ग हा स्वीकारायचा आहे की मनुस्मृतीने दिलेली व्यवस्था, अपमानित व्यवस्था की ज्याच्यामध्ये एकमेकांचा द्वेष करणं हा समाविष्ट आहे, एकमेकाला न स्वीकारणं हा त्याच्यातला मार्ग आहे. हे दोन मार्ग आहेत. या दोन मार्गापैकी त्यांना असणारा एक मार्ग स्वीकारावा लागेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की हे दोन्ही मार्ग पॅरलल आहेत किंवा क्रॉस होतील. जेवढ्या लवकरात लवकर भारतीय जनता याच्यापैकी एक मार्ग स्वीकारेल तेवढ्याच लवकरात लवकर या देशामध्ये प्रगती आणि विकास करायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती. आजही 75 वर्षांनंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आरएसएस, भारतीय जनता पक्ष यांनी दाखवून दिलं की जे त्यांनी 1950ला नागपूरला केलं, सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असणारा केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग, तिरंगा हा फडकावण्यात आला. त्याच्या लगेच 2 मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग 15 ऑगस्ट 1950ला फडकवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आरएसएसनी भारतीय संविधान मान्य केलंय असं कुठेही दिसत नाही. 75 साल झाले तरीही असणारे या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही. आणि म्हणून कालच्या संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तो मी आता ऐरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रियल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणारं एक्सप्लॉइट करतात आहेत, त्याला कुठेतरी असणारं फुल स्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. मी जे सेक्युलर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना आव्हान करतोय की त्यांनी हा लढा ज्या ज्या राज्यामध्ये ते स्ट्रॉंग आहेत त्यांनी त्या राज्यांमध्ये असणारा हा लढा सुरुवात केला पाहिजे. संविधानवादी आणि संविधान विरोधी याच्यापैकी एकच कोणतरी टिकला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ती मला वाटतं जेवढे लवकरात लवकर निर्माण होईल तेवढं मी असताना मानतो की देशाच्या हिताचं आहे अशी परिस्थिती आहे. पण मग कालचा जो झेंडा फडकवला गेला तो जाणीवपूर्वक त्यासाठी कालचा दिवस निवडला गेला होता असं तुम्हाला म्हणायचं? जाणीवपूर्वक निवडण्यात आला, जाणीवपूर्वक तो करण्यात आला. म्हणून मी आपल्या सगळ्यांना असणारं म्हणणार आहे की 1950चं नागपूरमध्ये केलेलं फ्लॅग होइस्टिंग याचं दूरदर्शनकडे रील्स आहेत त्या काळच्या, त्या आणि कालचं झालेलं असणारं जे आहे ते लोकांना फक्त उजाला करण्यासाठी, माहिती होण्यासाठी की ह्यांनी अजून ते भांडण मिटवलेलं नाही हे दिसतं. तर पण अशा पद्धतीने पंतप्रधान मोदी असतील किंवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि अशा पद्धतीने मोठा धर्मध्वज जो फडकवला जातो, म्हणजे कुठेतरी हिंदू या देशामध्ये मोठा डॉमिनंट आहे हेच दाखवण्याचा उद्देश आहे का? नाही, माझं म्हणणं असं आहे की हिंदू इथे डॉमिनंट आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की यांचा पास्ट इतिहास जर आपण असं बघितला तर इथे युतीचं सरकार असं जर म्हटलं आपण पहिलं 1935 साली 30 साली ब्रिटिश इंडिया ऍक्ट मंजूर झाला आणि त्याच्या खाली पहिल्या इलेक्शन झाल्या. त्या पहिल्या इलेक्शन्समध्ये युतीचं सरकार अशी जी कन्सेप्ट आली, त्या कन्सेप्टमध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं 3 राज्यांमध्ये मिलीजुली सरकार होतं, म्हणजे अलायन्स गव्हर्नमेंट होता. त्याच्यामुळे असणारं हिंदू महासभा त्या काळची आणि त्यावेळची आरएसएस हे दोन्ही एकच संघटन होतं. त्याच्यामध्ये काही हे नाही, दोन्ही एकच संघटन होतं, फक्त दोघांचा रोल ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये वेगळा होता. आज जो मुस्लिम द्वेष सांगत आहे तो सत्ता स्थापन होताना त्यावेळेस दिसत नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशी असणारी परिस्थिती. सर, मुंबई महानगरपालिका आणि त्याचसोबतच इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. सगळ्या महानगरपालिकांमध्ये सध्या मतदार यादीचा घोळ जो आहे तो मोठ्या प्रमाणात समोर येताना पाहायला मिळतो. एकट्या मुंबईमध्ये जवळपास 11 लाख मतदार हे सगळे वाढलेले आहेत, अशी सगळी मतदार यादीमधलं माहिती समोर येते. स्वतः मुंबईच्या माजी महापौर राहिलेले आहेत किशोरी पेडणेकर, त्यांचं देखील दुबार मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे, त्यांचं नाव आहे दुबार मतदार. म्हणजे थोडक्यात ज्यांच्या नावाच्या पुढे स्टार असणार आहे, अनेकांना अशी भीती वाटते की त्यांना मतदान करता येणार नाही आणि जाणीवपूर्वक विरोधकांना डावलण्याचा हा एक प्रकारचा डाव असल्याचं म्हटलं जातं. ते ज्यांच्याकडे मला वाटतं जे काही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांकडून मी जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये ते म्हटले ज्यांचं स्टार आहे त्यांच्याकडून लिहून घेतल्या जाणार की ते मतदान कुठे करणार, हमीपत्र. आणि एकदा का ते आम्ही त्यांना म्हणतोय ते ऍफिडेव्हिट स्वरूपामध्ये घ्या. ते ऍफिडेव्हिट स्वरूपामध्ये घेतलं तर मग खोटं ऍफिडेव्हिट दाखल केलं म्हणून 2 वर्षाची सजा त्यांना होऊ शकते आणि कुठेतरी बंधन बसेल अशी असणारी गोष्ट. पण माझ्या दृष्टीने असणारं जे आहे ते की एक ऍप डेव्हलप झालेलं आहे की जे ऍप त्या मतदारसंघामध्ये डबल नावं शोधून ते इलेक्शन कमिशन पुढे ठेवू शकतात. तो ऍप इलेक्शन कमिशन वापरत का नाही? पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित माझी असणारी एक नवीन प्रेस कॉन्फरन्स असेल आणि हा जो SIR असं जे चाललेलं आहे देशभर, त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि त्याच्यातून काय होणार आहे आकडेवारी सकट मी आपल्याला माहिती. परंतु हे वाढलेले मतदार जे आहेत ते वाढवून कुठेतरी ह्या सगळ्या निवडणुका मॅनेज करण्याचा प्रयत्नच होतोय असा थेट आरोप विरोधक करतोय. तो आरोप आहे. माझं म्हणणं असं आहे की इलेक्शन कमिशन बिहारमधला आजही टोटल मतदान किती झालं आणि काउंटेड मतदान किती झालं याचे आकडेच देत नाही. काही मी असं म्हणेन लाखात सुद्धा जरी फरक आला तरी मी म्हणणार आहे तिथे की गडबड झालेली नाही. याचं कारण की प्रत्येक मतदारसंघामध्ये 200 मतदार याचं डेमॉन्स्ट्रेशन. आता 200 मतदार मल्टिप्लाइड बाय 243 कॉन्स्टिट्युएन्सीज आपण असं धरलं
तर ते बाद केलं पाहिजे. बघा काही जणांनी ते डेमॉन्स्ट्रेशनच्या ह्याच्यामधलं वापरलेल्या मशीन्समधलं क्लिअर बटन जे दाबलं पाहिजे कदाचित दाबलं नसेल. मी असं म्हणतो सगळ्यांनीच दाबलं नाही. तेव्हा इलेक्शन कमिशनच्याच माहितीप्रमाणे 200x243 कॉन्स्टिट्युन्सी हे मल्टिप्लाय केलं तर जेवढी मतदान तुम्ही बाद करा. उरलेल्या मतदान जास्ती कसं झालं याचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही आता असणारा लॉर्डशिप कुलकर्णी जे आहेत त्यांना असणारं तुम्ही विचारलं पाहिजे आणि तुम्हाला विचारायला काहीच हरकत नाहीये की तुम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शनची पिटिशन फेटाळली कारण का त्याला ज्युरिडिक्शन नाही. पण इलेक्शन कमिशनने म्हटलंय आमच्याकडे डेटा नाही, कुठलाच डेटा नाहीये. याच्यावरनं इलेक्शन कमिशन कसं हे म्हणू शकतो की फ्री अँड फेअर इलेक्शन झालं म्हणून? मुंबईमध्ये त्याच्यामुळे ज्युडिशरी सुद्धा ऍट फॉल्ट आहे अशी परिस्थिती आहे. सर सध्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात आहेत, परंतु यामध्ये अनेक नेत्यांची वक्तव्य जी आहेत ती चर्चेला पाहायला मिळतात. अलीकडेच काल गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केलं की नगर विकास खातं याच्यामध्ये खूप मोठा माल आहे आणि 1 तारखेला तुम्ही तयार राहा, 1 तारखेला लक्ष्मी येईल असं म्हणून एक वक्तव्य केलं. लक्ष्मी दर्शन होईल असं म्हणतात. लक्ष्मी दर्शन कोणाला होणार? लोकांना होणार की उमेदवाराला होणार? मतदाराला होणार. माझं म्हणणं आहे मतदारांनी सरळ म्हटलंय की त्यांनी दिलेली लक्ष्मी नाही तर तुम्ही डिमांड केलेली लक्ष्मी मिळत असेल तर मतदान करा. तुम्ही असं सरळ म्हणा की मला 2 गायी आणि एक म्हैस विकत घ्यायची आहे, त्याचे एवढे होतात. ऍटलिस्ट त्या निमित्ताने भेसळ दूध तरी शहरीवासियांना मिळणार नाही अशी अपेक्षा आपण धरू. मुंबईमध्ये काल अशी एक माहिती मिळाली ज्याच्यानुसार की मुंबईमध्ये जी दुबार नावं आहेत त्यामध्ये काही व्यक्तींची नावं ही 103 वेळा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर नावं एकाच व्यक्तीचे मतदार म्हणून येत असतील आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर एकूण व्यक्ती जे आहेत ते 43,000च्या जवळपास व्यक्ती आहेत ज्यांची नावं ही साधारणतः सगळी कॅल्क्युलेट केली तर 11 लाख नावं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी फेक दिसून येतात. काय तुम्ही याकडे बघता? म्हणजे आपली यंत्रणा अपडेट होत नाही म्हणजे कालानुरूप आपण काहीच अपडेट झालेलो नाहीये. माझं म्हणणं असं आहे की इथे पॉलिटिकल पार्टीजचं फेल्युअर आहे असं त्या ठिकाणी. 1950चा जो कायदा आहे यादी तयार करण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की खोटारडेपणा तो यादीमध्ये समावेश केला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती तुम्ही कारवाई करू शकता. त्या अधिकाऱ्याला कुठलंही सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन नाही. म्हणजे राज ठाकरेचं MNS असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल की ज्यांनी लिस्ट तयार केलेली आहे, मी त्यांना असताना विचारतोय की ज्या बूथमध्ये ज्या प्रभागामध्ये आपल्याला असताना हे सगळं सापडलेलं आहे त्याच्यामुळे ती यादी कोणी जोडली या अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला मिळतं. त्या अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्राचं जे कमिशन आहे किंवा इलेक्शन कमिशन आहे दोघांही आहेत त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट का करत नाही? नुसतं चोरी झाली हे बोंबलणं कशासाठी? इथे कुठेतरी मला कॉम्प्रोमाइजचा वास येतो. सरकारच्या विरोधात आपण असणारा म्हणजे हा बेनिफिट सरकारलाच होणार.
तेव्हा सरकारच्या विरोधामध्ये आपण पूर्णपणे गेलो तर आपले मेलेले मुर्दे जागृत करतात की काय याची भीती आहे. त्याच्यामुळे अर्धवट लढा हा जो आहे हा धोक्याचा असेल त्या ठिकाणी तो पूर्णत्वाला घेऊन गेला पाहिजे. त्याच्यामुळे मनसे असेल, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याकडे जो डेटा आहे ज्या प्रभागामधलं त्यांना सर मिळाले आणि त्या प्रभागामधनं ज्या बूथवरती त्यांना मिळालेला आहे त्या बूथचा अधिकारी हा आयडेंटिफाय होऊ शकतो. तर त्याच्या विरोधात तुम्ही असं का ऍक्शन मागत नाही आहात? त्यांची नावं मागवा, ऍक्शन घ्यायला सांगा. आणि ही ऍक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन घेऊ शकतात आणि चीफ इलेक्शन कमिशन घेऊ शकतात सेंट्रलचे. त्यांना सरकारची परमिशनची गरज नाही. सर, तुम्ही विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक ही गॅस सिलेंडर या चिन्हावरती तुमचा पक्ष निवडणूक लढलेला होता. तुम्ही हायकोर्टात पिटिशन सुद्धा दाखल केलेली होती की आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हेच चिन्ह जे आहे ते कायम ठेवण्यात यावं. त्या संदर्भात काय नक्की ते आमची याचिका अजून असं पेंडिंग ठेवलेली आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की जी व्यवस्था सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्यांमध्ये आहे ती व्यवस्था राज्याने जे 2025ला सिम्बॉल्सच्या संदर्भातला नियमावली केली त्याच्यामध्ये त्यांनी कुठेच काही ठेवलेलं नाही. एक त्यांनी सगळ्यात मोठा जो आहे लॅक्युना मी असं म्हणेन की पूर्वी स्थानिक आघाड्या व्हायच्या आणि त्या स्थानिक आघाड्यांना मान्यता मिळायची आणि त्यांना सिम्बॉलही मिळायचा. आता आणि तो स्थानिक रजिस्टर करण्याचा अधिकार हा कमिशनरकडे असायचा. आता तो त्यांनी काढून घेतला आणि तो स्वतःकडे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अडचण अशी झालेली आहे की आघाड्या झाल्या, रजिस्टर झाल्या यांच्याकडे. एकंदरीत 400-450 आघाड्या रजिस्टर्ड झाल्या माझ्या माहितीप्रमाणे. पण त्याच्यापैकी अनेक जणांना त्याचा बेनिफिटच मिळाला नाही. याचं कारण की अध्यक्षाचं निवडणूक वेगळी आहे आणि नगरसेवकाची निवडणूक वेगळी आहे. आता आघाडी होते कशासाठी? तर अध्यक्ष आणि नगरसेवक ते एकत्र मिळूनच. यांनी या आघाड्यांच्या संदर्भातलं सिम्बॉल कसं करावं याची नियमावलीच केली नाही. आणि म्हणून आमच्या पिटिशनच्या मार्फत कोर्टाने ती असताना होल्ड ऑन करून ठेवलेली आहे. परंतु स्थानिक रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्या स्थानिक रिटर्निंग ऑफिसर्सना आम्ही असताना पत्र काल दिलेली आहे आणि आज माझ्या अंदाजानं गॅस सिलेंडरचा हा जो सिम्बॉल आहे तो पक्षाच्या उमेदवारांना मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. गुजरात आंबेडकर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराला उतरले. बरेच जिल्हे फिरून कसा प्रतिसाद मिळतोय? काही ते प्रतिसाद चांगला आहे. हे इथे असणारं मशीनने धोका दिला नाही तर कदाचित चांगल्या रीतीने असताना आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आहे. पण मशीन धोका देईल असं वाटतं याची मला पूर्ण खात्री आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचं आणि काँग्रेसचं कुठं कुठं पॅचअप झालंय? कारण की ज्या पद्धतीने आम्ही असताना आमचं कुठंच नाही, खाली स्तरावरती जे आम्ही अधिकार दिलेत. कारण का आता उदाहरण द्यायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये एका बाजूला काँग्रेसचं झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्र एका तालुक्यामध्ये एका राष्ट्रवादीशी, दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या राष्ट्रवादीशी, काही ठिकाणी असणारं उद्धव सेनेशी सुद्धा झालेलं आहे आणि काही ठिकाणी असणारं एकनाथ शिंदेच्या याच्याशी सुद्धा झालेलं आहे. पण अनेक ठिकाणी असं होताना दिसतंय की तुमची नवरीच पळून नेली जाते आहे. ते तर सगळ्याच पार्टीची सोय झालेली आहे. आम्ही तालुका आणि जिल्हा नाही सांगत, 2 पॉलिटिकल पार्टीशी असणारं हे आमचं पॅनल आहे आणि हे 5 जागा आम्ही तुम्हाला देतो, नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे. म्हटलं
ठीक आहे, चला, एग्रीएबल झालं सगळं.